नमस्कार मित्रमंडळी चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी आता सुरुवात करतो आहे रत्नागिरीची सफर. तर रत्नागिरी सिरीज सुरू करतो आहे. तर रत्नागिरीमध्ये विविध ठिकाणं तुम्हाला आज मी दाखवणार आहे ब्लॉगच्या माध्यमातून. तर आपण बघूया रत्नागिरीमध्ये किती फेमस ठिकाणं आहेत ती. तर सिरीज सुरू करतो आहे झरेविनायकपासून. तर रत्नागिरीमधील फेमस मंदिर आहे झरेविनायक फाटे बीचवर. तर चला तर मग बघूया पहिलं झरेविनायक मंदिर. तर मंडळी आता मी पोचलो आहे रत्नागिरीच्या झरेविनायक मंदिरकडे भाटे बीचला. तुम्ही आता बघू शकता माझ्यासमोर. तर हा समोर आहे झरेविनायक मंदिरचा पहिला प्रवेशद्वार. आणि हा रोड जातो पावसला. आणि हा जो रोड आहे ना इथून तो रोड जातो रत्नागिरी सिटीमध्ये. तर आता तुम्हाला मी आतमध्ये घेऊन जातो पहिला. तर बघू शकता अथांग समुद्राच्या बाजूला असं सुंदर असं मंदिर आहे. तर मंदिराचं काम आता नवीन अपडेट केलं आहे आणि नवीन मंदिर बांधलं आहे. तर पूर्वी छोटंसं मंदिर होतं, तर आता मस्तपैकी मंदिर बांधलं आहे. तुम्हाला दाखवतो पूर्ण. तर स्वयंभू अशी गणपतीची मूर्ती या मंदिरामध्ये आपल्याला पाहायला भेटते. तर आता आपण जाऊया आतमध्ये आणि बघूया. तर मंडळी आता तुम्ही प्रवेशद्वार बघू शकता सुंदर असा गणपतीच्या मंदिराच्या समोरचा. तर जेव्हा फ्रंटने जेव्हा एंट्री मारली तेव्हा जरा काळोख दिसला होता, म्हणजे कारण अपोजिट साईडला उभं होतो आणि सावळी येत होती, त्याच्यामुळे तो व्यवस्थित क्लिअर दिसत नव्हता. पण आता तुम्ही बघू शकता व्यवस्थित दिसत आहेत. आणि बघू शकता प्रवेशद्वाराच्या ना बाजूलाच मेन हायवे आहे आणि सुरूची झाडं बघू शकता. आणि अथांग समुद्र तुम्हाला दाखवतो. तर हा इकडे अथांग समुद्र या साईडला. आणि मस्तपैकी समुद्र बघून मला फिरवतो. तर त्या अगोदर आपण मंदिर बघूया कसं काय नवीन बांधलं आहे ते. तर आता आपण जाऊया पहिलं मंदिरामध्ये. तर मंदिर तुम्हाला साईडने दाखवतो कसं बांधलं आहे ते. तर मंदिराच्या सुद्धा भोवताली जरा सावळी आली, त्याच्यामुळे व्यवस्थित दिसत नाही लांबून. तर जाऊन तुम्हाला दाखवतो मंदिर कसं दिसतं बघतो. तर आता इथून तुम्ही मंदिर बघू शकता आणि मंदिराची रचना तुम्ही बघू शकता कशी काय बांधकाम केलं आहे ते. आणि सुंदर असं बांधकाम केलं आहे मंदिराला. हे समोर बघू शकता. ते कोरीव काम करून बांधकाम केलं आहे. तर अजून वाटतं पेंटिंग वगैरे केली नाही. तर आता बांधकाम वगैरे मंदिराचं पूर्ण झालं आहे. तर साईडने तुम्हाला दाखवतो मी एकदा मंदिर. तर आता इथून जरा मस्तपैकी ऊन आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित दिसेल. तर या साईडने तुम्ही आता बघू शकता मंदिर. आणि मंदिराचा कळस बघा. आणि कळसाच्या ठिकाणी किती कोरीव काम केलं आहे ते पाहू शकता तुम्ही. हे बघा. तर आता तुम्ही बघू शकता मंदिराच्या कळसाकडे सुंदर असं कलाकृती आणि खांब वगैरे बघू शकता. मस्त कोरीव काम केलेत. आणि इथून जेव्हा आपण समुद्राकडे बघतो ना एक नंबर वाटतं. हे बघा. तर मंदिराच्या बरोबर एक्झॅक्ट समोर हा पूर्ण समुद्र किनारा आहे. आणि मंदिराचं जे बांधकाम आहे ना ते एक नंबर झालं आहे बघा. तर आता आपण जाऊया मंदिराच्या आतमध्ये आणि श्री गणरायाचं दर्शन घेऊया. तर स्वयंभू अशी मूर्ती आपल्याला या मंदिरामध्ये पाहायला भेटते. तर तुम्हाला आता आतमधून दाखवतो मंदिराचा व्ह्यू कसा आहे तो. तर मंडळी आता आपण जाऊया मंदिराच्या आतमध्ये आणि आतमध्ये जाऊन बघूया श्री गणेशाची मूर्ती कशी काय आहे ती. तर पूर्वीचीच मूर्ती आहे स्वयंभू मूर्ती. बाकी सगळं मंदिर अपडेट केलं आहे आणि सुंदर असं मंदिराचं तुम्ही काम बघू शकता. मस्त मंदिराचं काम झालं आहे. तर आता आपण जाऊया मंदिराच्या आतमध्ये आणि आतमध्ये जाऊन बघूया श्री गणेशाची मूर्ती. तर पहिल्यांदा जेव्हा आपण वरती जातो तेव्हा मूषकाचं दर्शन घडतं. तर आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो पहिलं.
तर मंडळी आता मी आलो आहे मंदिराच्या गाभाऱ्याच्या आतमध्ये आणि तुम्ही सर्वजण दर्शन घेऊ शकता श्री गणरायाचं. आणि ही मूर्ती आहे स्वयंभू मूर्ती. आणि आता तुम्ही गणरायाच्या मूर्तीच्या बाजूला तुम्ही आता कोरीव काम बघू शकता. हे खांब वगैरे बघू शकता आणि मस्तपैकी अपडेट पूर्णपणे मंदिर केलेलं आहे. तर पूर्वी असं अपडेट असं काही नव्हतं, तर आता नवीन अपडेट केलं आहे मंदिरामध्ये. तर आजूबाजूला गाभाऱ्याकडे आलात की तुम्ही हे दरवाजे सुद्धा बघू शकता. हे सुद्धा कोरीव काम केलेले आहेत. तर याच्यावरती तुम्ही डिझाईन बघू शकता. हे बघा. तर खूप सुंदर अशी डिझाईन केले आहेत. आणि गाभाऱ्याकडे जेव्हा तुम्ही आलात ना, तर तुम्हाला भोवताली सर्व गणपतीच्या मूर्ती बघायला भेटतात. तर तशी बघू शकता. तर अशी भोवताली चारही बाजूला अशी गणपतीची मूर्ती आहेत. आणि गाभाऱ्याकडे तुम्ही जेव्हा येता तेव्हा तुम्ही हे बांधकाम बघू शकता. सुंदर असं वाटतं. आणि हे पूर्वीचं जे खडक टाईप होतं ते तसंच आहे. हवं असं जसं पूर्वी होतं तसं. तर मंदिर आता जाऊया आपण मंदिराच्या बाहेर. आणि बाहेरचा तुम्हाला परिसर दाखवतो कसा आहे तो. तर मंदिराच्या बाहेर आलात की मस्तपैकी असा व्ह्यू पाहायला भेटतो. आणि बाजूला ना गोडा पाणी आहे, ते पिऊसुद्धा शकतो. आणि त्यामध्ये मासे वगैरे सोडलेत. तर मस्तपैकी ते गोडं पाणी पाहायला भेटतं. आणि त्यामध्ये मासेसुद्धा प्रतिमासे सोडलेत. तर आता साईडने तुम्हाला दाखवतो एक मंदिराचा व्ह्यू. तर आता इथून तुम्ही मंदिर बघू शकता. एक नंबर वाटतो आहे. आणि समुद्र किनाऱ्याच्या बाजूला असं सुंदर असं मंदिर, रत्नागिरीमधील फेमस मंदिर. तर आता इथून मंदिर तुम्ही बघू शकता, व्यवस्थित क्लिअर दिसतं आहे. आणि मंदिराच्या आजूबाजूला जे कोरीव काम केले ते एक नंबर बघा कळसापासून. आणि समोर जो अथांग समुद्र दिसतोय तो सुद्धा एक नंबर. आणि मंदिराच्या बाजूला तुम्ही बघू शकता हे फडकणारे आपले ध्वज. तर आपला भगवा बघू शकता मस्तपैकी फडकतोय. तर मंडळी एकंदरीत हे तुम्हाला मंदिर कसं वाटलं हे नक्कीच मला कॉमेंट करून सांगा. त्या थोडक्यात आणि जास्तीत जास्त दाखवण्याचा एक प्रयत्न केला आहे मी. तर अजून काही लोकेशन आहेत ते व्हिजिट करायचे आहेत. तर एकदा मी तुम्हाला जवळून दाखवतो मंदिराच्या भोवताली कशी काय डिझाईन वगैरे केली आहे, म्हणजे कोरीव काम कसं केलेलं आहे. तर आता इथे आलात ना की हे हत्ती वगैरे तुम्ही बघू शकता. आणि असं हे नक्षीकाम आहे ना, जे पूर्ण मंदिराच्या भोवताली असं केलेलं आहे. म्हणजे मंदिर पूर्णपणे कोरीव काम केलेलं आहे. हे बघू शकता. हे बघा. आणि मंदिराच्या एक्झॅक्ट बरोबर समोर त्या साईडला आहे हनुमानाची मूर्ती. दुसरं तुम्हाला मी दाखवतो. तर आता इथून सुद्धा बघू शकता. मस्त वाटते कोरीव काम. तर इथून आता तुम्ही खांब बघू शकता मंदिराचे, किती सुंदर वाटतात बघा. तर मंदिर आता मंदिराच्या बाजूला असलेलं तुम्हाला एक हनुमानाचं मंदिर दाखवतो. छोटंसं बनवलं आहे. आणि हनुमानाची मूर्तीसुद्धा एक नंबर वाटते. तर इथून समोर मंदिराच्या बाजूलाच पायऱ्या चढलात की ही तुम्हाला मूर्ती पाहायला भेटते सुंदर अशी हनुमानाची. आणि त्याच्या मागे आहे समुद्राचा व्ह्यू. तर हे बघू शकता. तर सुंदर अशी हनुमानाची मूर्ती तुम्ही बघू शकता मारुती रायाची. आणि समोर या साईडला बघू शकता, या साईडला पूर्णपणे आहे अथांग समुद्र.
आणि समुद्राच्या बाजूलाच हे आहे भाटीचं झरेविनायक मंदिर. हे बघा. तर मंडळी आता आपण मंदिर वगैरे बघितलं आणि आता तुम्हाला मंदिराच्या बाजूचा असलेला अथांग समुद्र किनारा दाखवतो. कसा आहे तो सुंदरचा समुद्र किनारा आहे. नक्की फिरायला या ठिकाणी या, कारण रत्नागिरीमध्ये भाटे बीच हे फेमस बीच आहे. तर मग आता बघूया भाटे बीच. तर मंडळी बघू शकता समोर ही आपली कोकणची लालपरी आणि अजून एक लालपरी येते बघा लागोपाठ आले. तर सुंदर लालपरी बघू शकता. तर मस्त पैकी तुम्हाला मी लालपरी दाखवली. तर आता तुम्हाला मी घेऊन जातो समुद्राच्या किनारी. तर समुद्र किनारा आहे मंदिराच्या बाजूला आणि मस्तपैकी सोय वगैरे आहे. इकडे आहे बाथरूम वगैरे, तिथे पॉईंट टाकावा लागतो तेव्हाच तो ओपन होतो तिकडे. आणि या साईडला ही बघू शकता सरची झाडं आणि माडाचे बाग आहे या साईडला. आणि या साईडला हे आहे मंदिर आणि मंदिराच्या बरोबर बाजूला समुद्र किनारा आहे. तर आता आपण बघूया इथून वाट आहे काय. तर सध्या तरी हे लावलेत बांबू वगैरे, वाट बंद केलेली आहे कारण समुद्राचं पाणी खवळलेलं आहे त्याच्यामुळे वाट बंद करून ठेवली आहे. तर आता जरा माझा आवाज फाटत असेल कारण जरा वारा येतो त्याच्यामुळे. तर बघूया इथून वाट आहे का. तर बघू शकता इथपर्यंत पाणी आहे. तर या साईडला तर आपल्याला पाणी दिसते बघा. आणि हळूहळू आता पर्यटक वगैरे यायला लागलेत. आणि हे बघू शकता हटाटोळी, त्याचा आवाज मस्त वाटतो. आणि हा असा अथांग समुद्र तुम्ही बघू शकता जो मंदिराच्या बाजूला आहे या साईडलाच. आणि हा आहे डोंगर असा बाजूला मंदिराच्या बरोबर. आणि तिथून एक आजूबाजूला एक टेबल पॉईंट म्हणून एक व्ह्यू आहे. तो टेबल पॉईंटवरून तुम्ही जेव्हा व्ह्यू बघता समुद्राचा, या समुद्राचा, तेव्हा मस्त वाटतो तो व्ह्यू. तो तुम्हाला मी दाखवतो तो. तर आता मी इकडून जातो, इकडून जरा हाय वाट. तर आता आपण जाऊया इकडून. समुद्राच्या लाटा वगैरे तुम्हाला दाखवतो. तर व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे. तर मगाशी जरा आवाज बसला त्याच्यामुळे बोलायला जरा प्रॉब्लेम झाला जेव्हा मंदिराचं शूट करताना. तर आता पाण्याची बॉटल वगैरे घेतली आणि ऊन कडक आहे आता. तर आता वाजत आले आहेत बरोबर 11:30 वाजले आहेत. कारण लेट निघाल्यामुळे जरा प्रॉब्लेम झाला. सकाळी जर निघालो असतो तर मस्त झालं असतं. तर आता हे बघू शकता. आता इथून मी समुद्राकडे जातो आहे. तर या समुद्रावर पर्यटक वगैरे जास्त येतात, पण त्याच्यापेक्षा आधी कपल लोक जास्त येतात कारण इकडे सेफ जागा आहे आणि खडकाचा भाग आहे त्याच्यामुळे इकडे खडकं वगैरे आहेत, ती बसायला मस्त आहे. आणि रविवारची इकडे जाम गर्दी असते कारण रविवारची सगळी लोक फ्री असतात इकडचे. खास करून जे जॉबवाले आहेत ते रविवारची इकडे फिरायला येतात. आणि समोर आहे तिकडे मांडवी बीच, तिकडे पण आपल्याला जायचं आहे आणि संध्याकाळी. तर आत्ता दिवसामध्ये म्हणजे सकाळच्या वातावरणामध्ये तुम्हाला मस्तपैकी बाकीचे वातावरण दाखवतो. रत्नागिरीमधले मंदिरं वगैरे तुम्हाला दाखवतो या सिरीजमध्ये. तर आता आपण येतो मंदिराच्या बाजूच्या समुद्र किनाऱ्यालगतच्या बीचजवळ. तर हा आहे भाटे बीच पूर्ण, हा बघू शकता. तर आता समुद्राचा व्ह्यू वगैरे बघूया. त्यानंतर आपण निघणार आहोत दुसऱ्या लोकेशनकडे. तर आता हे समुद्राच्या बाजूला खडकं वगैरे बघू शकता. असे बघा मस्त वाटतं व्ह्यू. आणि बऱ्याच गाण्यांची शूटिंग वगैरे इकडे होतात. बरेचसे शूटिंग वगैरे रील स्टार वगैरे इकडे शूटिंग करतात आणि मस्त जागा आहे. तर वांगणी बीच पण त्यातील एक आहे आणि एक नंबर व्ह्यू वाटतो वांगणी बीचला सुद्धा. तर तिकडे सुद्धा मी जाणार आहे. तर आता बघू शकता इकडे समुद्राच्या लाटा. तर जरा वारा कमी आहे म्हणजे आवाज येऊ शकतो. तर हा बघू शकता अथांग असा समुद्र. आणि जो तुम्हाला मी मगाशी व्ह्यू बोललो जो टेबल पॉईंटचा, तो आपण घेणार आहोत तिकडून. तर तिथे पण व्हिडिओ बनवू. मस्त जागा आहे. तर बघायला पाहिजे वाट वगैरे आहे की, कारण मी आता बरोबर 1 वर्षानंतर रत्नागिरीला आलो आहे त्याच्यामुळे खूप काही बदल वगैरे झाले आहेत.
तर आता एकदा समोर समुद्राच्या जवळ तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो आणि त्यानंतर आपण निघूया टेबल पॉईंटकडे. आणि कपल्स लोकांचा पॉईंट आहे तो हा बघा. या ठिकाणी कपल्स लोक बसतात इकडे आतमध्ये. आणि आता एक नंबर बघू शकता समुद्र. आणि हा आपला कोकणचा समुद्र नाही, एक नंबरच वाटतो बघा. निळाशार आहे एकदम ते बघा. तर समुद्राच्या जवळ जायला सध्या तरी बंदी आहे, कारण मध्ये मध्ये पाणी वाढते याच्यामुळे. तर आता समुद्राचा तुम्ही व्ह्यू बघा, एक नंबर वाटतोय. आणि हे असे समुद्र बघणं गरजेचं आहे जे तुम्हाला पाहायला भेटेल फक्त आमच्या कोकणातच. तर गोव्यात सुद्धा मी फिरलो, पण गोव्यात सध्या एकदम प्रदूषण एकदम बेकार हालत आहेत. पार्ट्या वगैरे भरायला वगैरे लागतात. पण आमच्या या बीचला, कोकणच्या बीचवर तुम्हाला काही तशी घाण वगैरे दिसत नाही बघा. समोर बघू शकता तुम्ही. आणि व्ह्यू बघा, एक नंबर वाटतोय. कचरा वगैरे काही नाही आणि स्वच्छता राखली जाते खास करून. तर सुंदर असं तुम्हाला आज भाटे बीच वगैरे दाखवलं आणि त्यासोबतच झरेविनायक मंदिर दाखवण्याचा एक प्रयत्न केला. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच एक कॉमेंट करून सांगा. तर रत्नागिरीची सिरीज मध्ये खूप साऱ्या गोष्टी दाखवण्याचा एक प्रयत्न करणार आहे. जेवढा वेळ भेटेल तेवढे सर्व गोष्टी मी कवर करेन. व्हिडिओला नक्कीच लाईक करा एक, आणि कॉमेंटसुद्धा करा. आणि चॅनलवरती कोण नवीन तर नक्की सबस्क्राईब करा, विसरू नका. आणि सपोर्ट करा जास्तीत जास्त. जास्तीत जास्त सपोर्ट केला तर मोटिवेट भेटेल. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला एक नक्कीच लाईक करून सांगा. जास्तीत जास्त या व्हिडिओला सपोर्ट करा आणि तुमच्या मित्रांमध्ये सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि व्हिडिओमध्ये नक्की कॉमेंट करा. आणि चॅनलवरती कोण नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा, विसरू नका. तर भेटूया असेल नाही पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.